बऱ्याच दिवसानंतर बादशहाला आपल्या सरदारांची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली. त्याने आपल्या सरदारांना मांजरीची गोजिरवाणी पिल्लं दिली. तो म्हणाला, आजपासून बरोबर 6 महिन्यांनी ही पिल्लं घेऊन दरबारात यायचे आहे. ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशहाकडून मोठे बक्षीस दिले जाईल. प्रत्येक सरदार आपल्याला मिळालेल्या मांजराचे पिल्लू घेऊन घरी गेले. घरातल्या माणसांना त्यांनी बादशहाने ठेवलेल्या बक्षिसाबद्दल सांगितले. मांजराला चांगली मिठाई व दूध खाऊ पिऊ घाला अशी घरातल्या माणसांना सूचना दिली. प्रत्येक सरदाराच्या घरी मांजराचा खुराक चालू झाला. हळूहळू मांजराच्या अंगावर तेज येऊ लागलं. ती चांगली गुबगुबीत दिसू लागली. मात्र बिरबलानं आपल्याला मिळालेल्या मांजराला असा खुराक दिला नाही. घरातल्या साध्या अन्नावर त्याला वाढवले. उंदीर पकडायला शिकवले. बिरबलाचे मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झाले. मात्र ते हडकुळे राहिले. अकबर बादशाने एक चांगला दिवस ठरवून सगळे सरदारांना आपापली मांजर दरबारात घेऊन यायला सांगितले. प्रत्येक जण आपापली मांजर दरबारात घेऊन आला. अकबरानं सर्व मांजरावरून नजर फिरवली. बिरबलाच्या हातातील हडकुळे मांजर पाहून बादशहाला हसू आले. आपले हसू दाबीत बादशाह म्हणाला, बिरबल, सर्व सरदारांची मांजर गुबगुबीत दिसत असताना तुझे मांजर हडकुळे का? बिरबल आपल्या मांजरीवरून हात फिरवत म्हणाला, खावीन, आपण मांजराची परीक्षा तर घ्या. उंदीर पकडणं हे मांजराचे काम आहे, त्यात ते पटाईत असायला हवे. बादशहाने मान हलवली आणि नोकराला दरबारात उंदीर सोडायला सांगितले. 15-20 उंदीर दरबारात धावायला लागले. प्रत्येक सरदारने आपली मांजर सोडली. बिरबलाच्या मांजराने तर बिरबलाच्या हातातून उडी मारली. ते उंदराच्या मागे सोसाट धावायला लागले. त्याने 2-3 उंदीर मारले देखील. इतर गलेगट्ट मांजर फक्त आपल्या गोंडेदार शेपट्या फुगून तशाच जागेवर बसून पाहू लागली. त्यांनी फक्त आपल्या मिशा पेंदारल्या होत्या आणि अंग फुगविले होते आणि सरदार त्यांना पुढे ढकलत होते. परंतु जागून हल्ल्याची त्यांची तयारी नव्हती. बादशहाने बिरबलाच्या मांजराला ठरवून बिरबलाला भलं मोठं बक्षीस दिले.